एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। अंमळनेरकडे येणारी एसटी त्या नदीमध्ये पुलावरून कठडा तोडून पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या आहेत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती हे राज्य शासन संवेदना देखील या ठिकाणी व्यक्त करते। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो। 2 वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे। त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे। एक मंत्री देखील त्या ठिकाणी त्यांनी अपॉइंट केलेला आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याला राज्य शासनाच्या वतीने देखील जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती हे शासन संवेदनशील आहे आणि पुन्हा एकदा मी त्या मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली भेट घेतलेली आहे। काय नेमकी मागणी होती? मध्य प्रदेश में जो महाराष्ट्र की एसटी जो अंमळनेर में आ रही थी, बस जो है एसटी, उसकी दुर्घटना हुई है, वो क्षतिग्रस्त हुई है नदी के बहाव में और एक फ्लाईओवर जो है उड़ान पुल से नीचे गिरकर 13 लोगों की मृत्यु हुई है। मैं वो मृतकों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके परिवार के लिए संवेदना प्रकट करता हूँ। मैंने मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साहब से 2 बार बात की है। वो खुद उन्होंने ये घटना गंभीरता से ली हुई है। उनका ध्यान उस घटना के ओर है और एक मिनिस्टर को भी उन्होंने इस रेस्क्यू के लिए अपॉइंट किया हुआ है। राज्य शासन की तरफ से 10 लाख रुपए का निधि मुआवजा वहाँ पर राज्य शासन ने जाहीर किया हुआ है। राजीनामा दिलेला आहे शिवसेनेमधून आणि ते तुमच्या पाठिंब्यासाठी येत असल्याचं कळतंय, काय माहिती आहे? मी आता त्यांच्याशी बोलतो, परंतु योगेश कदम आपल्याला माहीत आहे आमदार आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून आहेत आणि रामदास कदम साहेबांचं देखील शुभेच्छा आमच्यासोबतच होत्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली आहे। नेमक्या काय मागण्या होत्या आणि काय आश्वासन मिळालं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने तुमची भेट नाही, त्याच्यामध्ये जे पूर परिस्थिती झालेली आहे त्यामध्ये पंचनामे लवकर झाले पाहिजे, त्याचबरोबर नुकसान भरपाई लवकर मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्या होत्या। त्यावर मी नक्कीच ज्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सरकार निर्णय घेईल। विरोधी पक्षाचं कुठलंही काम आहे आणि म्हणून ते करायचं नाही अशी भूमिका सरकारची नाही। जे राज्याच्या हितात जनतेच्या हिताची जी मागणी विरोधी पक्ष करेल नक्की त्याचा विचार सकारात्मक सरकार करेल। राष्ट्रपति चुनाव में मतदान हो रहा है, आमदार आणि नगरसेवकांच्या पाठोपाठ आता युवा सेना सुद्धा मोठ्या संख्येने सामील होत आहे। उभी फूट कुठेतरी आता स्पष्ट झाली आहे। पूर्वेश सरनाईक यांनी पण हो, कालच युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक यांनी त्यांचे जे युवा सैनिक होते, युवती सैनिक होत्या, या सर्व मोठ्या प्रमाणावर आमच्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी देखील ही भूमिका मान्य करतायत, स्वीकार करतायत। एक सर्व जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर सर्व लोग संपर्कामध्ये येत आहेत। सर, द्रौपदी मुर्मू जी मैडम के समर्थन में आपने कहा कि 200 से ज्यादा लोग वोट करेंगे, कई सारे लोग उनके समर्थन में कांग्रेस एनसीपी के लोग देंगे आपको। द्रौपदी मुर्मू मैडम जो है वो आदिवासी समाज की महिला भगिनी है और इसलिए सभी लोगों को उनके प्रति आदर है, सम्मान है और इसलिए यहाँ पर शिवसेना भाजपा के सभी विधायक तो है ही है, सांसद भी है और कई अन्य पार्टियां जो है पक्ष है उनको भी उनके प्रति आदर है, जो कि एक आदिवासी समाज को प्रधानमंत्री महोदय जी ने न्याय दिया हुआ है। इसलिए
उनकी भूमिका जो है बाकी लोगों के भी उनके प्रति सम्मानजनक है, इसलिए उनको भारी वोटों से वो विजयी हो गए। सर, कई सारे लोग आपके साथ जुड़ रहे हैं। सीएम साहब पूर्वेश आपके साथ जुड़े, युवा सेना के रामदास कदम भी जुड़ रहे हैं, कई सारे पुराने लोग हैं वो भी जुड़ रहे हैं आपके साथ। ये हमारी जो भूमिका बाला साहब ठाकरे जी की जो भूमिका है, उनके विचार जो है इनको लोग एक्सेप्ट कर रहे हैं, स्वीकार कर रहे हैं। ये इस राज्य के हित के लिए बहुत अच्छा है। हमारा एक ही ध्येय है, इस राज्य के सभी समाज घटकों को न्याय देना, उनका सम्मान करना, विकास करना और राज्य का भी सर्वांगीण विकास करना, यही हमारा मुख्य उद्देश्य है और इससे सब लोग जुड़ रहे हैं, काफी लोग जुड़ रहे हैं। प्रकल्पांना सरसकट स्थगिती देणं योग्य ठरणार नाही असं अजित पवार म्हणतायत। अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे आधीच्या सरकारच्या काळातली। जे निर्णय घाई गडबडीमध्ये घेतलेले आहेत, जे निर्णय अल्पमतात सरकार आल्यानंतर घेतलेले आहेत, त्यालाच स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे अत्यावश्यक बाबी ज्या आहेत, अत्यावश्यक प्रकल्प जे असतील त्यांना कुठलीही स्थगिती दिली जाणार नाही। कारण जे शेवटला जे आम्ही पत्र दिलं राज्यपालांना, गव्हर्नरना, त्यानंतर जी काही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेले आहेत त्याला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे लोकहिताच्या कामांना कुठलीही स्थगिती देणार नाही, आम्ही त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जो भयानक असा अपघात घडला त्या अपघाताविषयीची माहिती त्यांनी दिली आहे। ते म्हणाले की मी स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आणि त्यांनी माहिती दिली आहे की आम्ही भयंकर भीषण असा जो अपघात झालाय त्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आहोत। आपत्ती व्यवस्थापन काम करत आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलेली आहे। या सगळ्यावर जातीने लक्ष ठेवण्याकरता एक मंत्री सुद्धा तिथं पाठवण्यात आलेला आहे, अशी सुद्धा माहिती शिवराज सिंह चौहान यांनी एकनाथ शिंदे यांना दिली। एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते। या व्यतिरिक्त द्रौपदी मुर्मू यांना दिला जाणारा पाठिंबा असो किंवा अजून सुद्धा युवा सेनेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटाला पाठिंबा देतात याविषयीची प्रतिक्रिया असो, या सगळ्याविषयी ते बोललेले आहेत। एकनाथ शिंदे यांना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी विचारलं। आता आपण ही जी दृश्य बघतोय ही दृश्य आहेत, नर्मदा नदीत ही बस कोसळली होती तेव्हाची घटना अत्यंत गंभीर आहे। मध्य प्रदेशामधून ही अपघाताची घटना आहे। इंदूरहून अंमळनेरच्या दिशेने जाणारी एसटी महामंडळाची बस पूल तोडून नर्मदा नदीत कोसळली। या अपघातामध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। हा आकडा अधिक वाढू शकतो। सकाळच्या सुमारास पहिल्या सत्रात साधारणपणे 7 ते 8च्या दरम्यान झालेला हा अपघात आहे। या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 15 जणांना अपघातात 15 जणांचा मृत्यू झालेला आहे। धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक पोहोचलं असून बचाव कार्य वेगानं सुरू आहे। बस सुद्धा बाहेर काढण्यात आलेली आहे। बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। या पुलावरून कठडा तोडून ही बस नदीत कोसळली आणि तीही उलटी कोसळली, त्यामुळे भीषण अपघात झालेला आहे। चालक आणि वाहक दोघंही अंमळनेर डेपोचे होते। दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अनेक प्रवासी वाहून गेल्याची भीती सुद्धा वर्तवली जाते, कारण पाण्याला प्रवाह होता, मुसळधार पाऊस पडत होता। बेपत्ता प्रवाशांचा शोध तरीही आपत्ती व्यवस्थापन घेत आहे। पाणबुड्यांच्या मदतीने नर्मदा नदीत ही शोध मोहीम सुरू आहे अशी माहिती मिळते। इंदूरहून ही बस महाराष्ट्रातील अंमळनेरकडे येत होती। मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली। बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते। आतापर्यंत एसटी महामंडळाच्या मोठ्या अपघातांवर नजर टाकणार आहोत। 2 ऑगस्ट 2016ला मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीत एसटी कोसळली होती। एसटी सावित्री पूल दुर्घटनेमध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। 31 ऑक्टोबर 2019ला पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावर आंबेनळी या घाटात एसटी कोसळली। अपघातात एसटी मधील 27 प्रवासी जखमी झाले होते।
31 मार्च 2021ला दापोली केळशी इथं उटंबर मुंबई एसटीला अपघात झाला होता। एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले। 9 जानेवारी 2022ला बीडमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। लातूर औरंगाबाद एसटी होती। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। 27 मे 2022ला पालघरच्या वाघोबा खिंडीत रातराणीचा अपघात झाला। 20 ते 25 फूट खोल दरीत बस कोसळली। एसटी अपघातात 15 जण गंभीररीत्या जखमी झाले। पंधरा मृतांपैकी 8 जणांची ओळख पटलेली आहे। ज्यांचा मृत्यू झालाय त्यांची नावं आपण बघणार आहोत। 8 मृतांची नावं समोर येत आहेत। चेतन राम गोपाल जांगीड, जगन्नाथ हेमराज जोशी राजस्थान, प्रकाश श्रवण चौधरी जळगाव, निबाजी अनंता पाटील अमळनेर, कमला निबाजी पाटील अमळनेर, चंद्रकांत एकनाथ पाटील अमळनेर, अरवा मुर्तजा बोरा अकोला, सैफुद्दीन अब्बास इंदूर। चेतन पाटील असं चालकाचं नाव आहे ज्याचा मृत्यू झालाय। चालक आणि वाहक दोघेही अमळनेर डिपोचे होते। ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं आता आपण बघत होतो। 15 पैकी 8 जणांची ओळख पटलेली आहे। एसटी बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झालेला आहे। 2 राजस्थानचे, 1 मध्य प्रदेशचा आणि 5 महाराष्ट्रातले होते ज्यांचा मृत्यू झालाय। राज्य सरकार 10 लाखांची मदत या सगळ्यांना देणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातली अधिकृत घोषणा करतील। मात्र जखमींचा सगळा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार आहे। महाराष्ट्र राज्य सरकार करणार आहे। तांत्रिक बिघाडामुळे सुरुवातीला प्राथमिकता अशी माहिती येत होती की तांत्रिक बिघाडामुळे ही बस पुलावरून खाली कोसळली। मात्र नंतर जी माहिती समोर येते ती अशी की चालकाचं नियंत्रण, प्रचंड पाऊस पडत होता, गाडीचा वेगही अधिक होता, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुलाचा कठडा तोडून बस दरीत कोसळलेली आहे। बस दरीत कोसळताना ती उलटी कोसळली। पूर्णपणे बसचा चेंदामेंदा झालेला आहे। काही प्रवासी वाहून गेले असावेत अशी ही भीती व्यक्त होते। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो। 2 वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे। त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे। एक मंत्री देखील त्या ठिकाणी त्यांनी अपॉइंट केलेला आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याला राज्य शासनाच्या वतीने देखील जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती शासन संवेदनशील आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी येते, केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे। मृतांच्या नातेवाईकांबरोबर सहवेदना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत केली जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। केंद्र सरकारकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारने प्रत्येकी 10 लाखाची मदत जाहीर केली आहे तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। अपघातातील मृतदेहांना राज्यात आणलं जाणार आहे। महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली गेलेली आहे। जखमींना उपचारासाठी राज्यात आणलं जाईल। जे अधिक जखमी असतील त्यांच्यावर तिथे आधी उपचार होतील आणि मग त्यांना इथल्या हॉस्पिटल्समध्ये आणलं जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशा सूचना केलेल्या आहेत। कोणत्याही राज्यातील प्रवासी असला तरी राज्य सरकार मदत करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसे निर्देशच दिलेले आहेत।
तर एसटी अपघातातील जखमींना एअरलिफ्ट केलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं। शिवसेनेचे शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली। अपघातातील जखमींकरता सरकार सरसावलं आहे। ज्यांना जे जखमी आहे, ज्यांना राज्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे, त्यांना एअरलिफ्ट केलं जाणार आहे। पुलावरून ही बस कोसळलेली होती नर्मदा नदीमध्ये, ती बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। या बसचा पूर्ण चेंदामेंदा झालेला आहे। अक्षरशः पत्रे उखडलेले आहेत आणि सगळी बस उघडी पण उलट्या बाजूने चेपली गेलेली अशी बस आपल्याला बघायला मिळाली। एक साधारण 1-1.5 तासापूर्वी ही बस पाण्यातून बाहेर काढण्यात आलेली आहे। वरून येणाऱ्या बसला जो अपघात झालेला आहे त्याची मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच दूरध्वनीद्वारे चौकशी केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांना मदत पोहोचवली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की खानापूर तालुक्यातील काही मुलं भाजलेली होती आणि त्यांना तातडीने पुण्याला येणं आवश्यक होतं। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि ती मुलं येऊन पुण्याला पोहोचलेली आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा उपचार चालू आहेत आणि अशा रीतीने ताबडतोब मदत पोहोचवणारे आणि सर्वसामान्य घरातल्या मुलांना सुद्धा स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेले आहे। माझी खात्री आहे की इंदोरहून येणाऱ्या बसमध्ये जे प्रवासी जखमी झाले असतील त्यांना सुद्धा योग्य ती मदत मुख्यमंत्री महोदय पोहोचवणार आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांची बोलणी चालू आहे। जेवढी लोक होती तेवढी सगळी गेलेली आहेत असं तिकडची माहिती आहे। त्याच्या संदर्भामध्ये फक्त डेड बॉडीज मात्र सगळ्या मिळालेल्या नाही आहेत। ती इतकी उंचावरून पडलेली आहे आणि ती पूर्ण पाण्यात पडलेली असल्यामुळं, उलटी पडलेली असल्यामुळं तिथं कोणी काही जिवंत राहिलं असेल असं वाटत नाही, असं सगळ्यांनी तिथं बोलून दाखवलं। आता काही लोक त्याच्यातले हे नंदुरबार परिसरातले, काही इंदूरच्या परिसरातले, काही पुण्याच्या परिसरातले आहेत का नाही अजून काही त्यांना माहिती मिळालेली नाही आहे। तिथं पूर्णपणे मीडिया पण आहे, सरकारची यंत्रणा पण तिथं काम करते, क्रेन वगैरे घेऊन ती बस बाहेर वगैरे काढण्याच्या बद्दलच्या पण कारवाई चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना मी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना पण भेटलो, कारण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून माझी तशी त्यांच्याशी समक्ष भेट झालेली नव्हती। त्याच्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि त्या झाल्यानंतर 3 प्रकारच्या आम्ही मागण्या केल्या। एक म्हणजे ह्या दुर्घटनेमध्ये जे काही घडलेलं आहे त्यांना ताबडतोब त्यांच्या नातेवाईकांना भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत करावी आणि त्याच्यामध्ये जर कोणी जखमी सुदैवाने निघालं तर त्यांच्यावरही तातडीने तिथं उपचार करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, राज्य सरकारच्या स्तरावरून कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे त्यांना सांगितलं। ते म्हणाले की मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि माझ्या परीनं ती यंत्रणा कामाला लावतो। बातमीवर बघत होतो एसटी जी आता पलटली आहे, अतिशय दुर्दैवी आहे आणि लवकरात लवकर जी काही लोक वाचू शकतील किंवा वाचू शकू ती माझी प्रार्थना आहे की ती वाचून नीट काढावी। घटना अतिशय गंभीर आहे। जवळपास आता किती कॅज्युअल्टी होतील ते आज सांगणं कठीण आहे, परंतु झालेली घटना अतिशय गंभीर आहे। सकाळच्या वेळी पुलावरून गाडी खाली कोसळली, एक मोटरसायकलवाला विरुद्ध दिशेने येत होता आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ही बस नदीमध्ये कोसळलेली आहे। ती अंमळनेर डेपोची आहे आणि म्हणून त्यात इकडचे लोक किती आहेत, तिकडचे लोक किती आहेत, MP मधले याचा शोध सुरू आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे त्या ठिकाणी संपर्कात आहेत। जिल्हाधिकाऱ्यांशी मान्य देवेंद्रजी त्या ठिकाणी बोललेले आहेत, तिथले आमदार स्थानिक ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत। आम्ही सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहोत। अब तक 13 शव निकाले जा चुके हैं। पहले सूचना थी कि बस में 15-16 लोग सवार थे, लेकिन 13 शव निकाले जा चुके हैं और एक संभावना इस बात की है कि इतने ही लोग हों। अभी बचाव कार्य जारी है। मेरी महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से चर्चा हुई
और उप मुख्यमंत्री से भी चर्चा हो रही है। मध्य प्रदेश सरकार हर संभव व्यवस्थाएं करने की कोशिश कर रही है। त्या ठिकाणी धार आणि खरगोन या दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन हे पोहोचलेलं आहे। त्यांच्याशी जळगाव जिल्हा प्रशासनसुद्धा नियमितपणे संपर्कात आहे। आपलीसुद्धा एस टी महामंडळाची एक टीम आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची एक टीम त्या ठिकाणी आपण मार्गस्थ केली आहे। तर सध्या प्राथमिक जी माहिती आहे त्यानुसार 13 मृतदेह त्या ठिकाणी सापडले आहेत, ज्यापैकी 9 पुरुष आणि 4 महिला आहेत। यामध्ये काही जळगाव जिल्ह्यातील आहेत, काही धुळे जिल्ह्यातील आणि काही मध्य प्रदेशमधून सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांची विस्तृत यादी आपल्याला थोड्या वेळात मिळेल। निश्चितपणे अतिशय दुर्दैवी असा हा अपघात आहे आणि जशी आपल्याला माहिती मिळेल त्या कुटुंबियांना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून आवश्यक ती मदत करण्याचं नियोजन ठेवलं आहे। इंदूरमधील एसटी अपघातावर एसटी महामंडळ व्यवस्थापक शेखर चन्ने यांनी न्यूज 18 लोकमतला फोनवरून माहिती दिली, ती ऐकूयात। जी माहिती आमच्यापर्यंत आता पोहोचलेली आहे त्यानुसार ही सकाळी 7:30 वाजता ही बस इंदूर इथून निघाली होती आणि साधारणपणे 9:15 दरम्यान ती खलघाट आणि ठिगरी या 2 गावाच्या मध्ये नर्मदा नदीवर पूल आहे त्या ठिकाणी पोहोचली होती आणि त्यानंतर नदीच्या पात्रात कोसळली आणि धार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे। हे धार जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे, हे खलघाट आणि ठिगरी ह्या 2 गावांच्या मध्ये नर्मदा नदीच्या पुलावरती हे अपघात झालेला आहे। नर्मदा नदीच्या पुलावर खलघाट ठिगरी येथे अजून कोणी जखमी व्यक्ती त्यांना मिळाल्याची माहिती नाही, म्हणजे त्यांना असं कोणी जखमी व्यक्ती आता कोणताच मिळालेला नाही आहे। हे 13 लोकांचे त्यांना मृतदेह मिळालेले आहेत आणि बस त्यांनी आता बाहेर काढलेली आहे नदीच्या पात्रातून। इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटीला धारमध्ये अपघात झाला। या अपघातात 13 ते 15 जणांचा मृत्यू झाला आहे। 15 जणांना सावित्री नदीतील घटनेची ही पुनरावृत्ती आहे। इतर बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींचा सगळा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। दरम्यान 2 ऑगस्ट 2016ला मुंबई गोवा महामार्गावर महाडमध्ये सावित्री नदीत एसटी कोसळल्याची घटना घडली होती। या घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू झालेला होता। इंदूरमध्ये एसटीचा अपघात झालाय। अमळनेरचे, काही राजस्थानचे, काही मध्य प्रदेशचे प्रवासी आहेत। 40 प्रवासी प्रवास करत होते। पूर्णच्या पूर्ण नदी उलटी नर्मदा नदीपात्रात पडलेली आहे। उरलेल्या लोकांचा, प्रवाशांचा शोध घेतला जातोय। मात्र या आज घडलेल्या घटनेनं आठवड्याची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे आणि या घडलेल्या घटनेनं सावित्री नदीत पडलेल्या बसची आठवण झाली। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बहिरम या मार्गावर रात्री भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये तब्बल 6 जण जागीच ठार झाले। एकाची प्रकृती गंभीर आहे। इनोवा कार आणि बाईकमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम इथल्या 3घांचा तर बोधड इथल्या 3घांचा मृत्यू झालाय। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोवा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीतच अडकून पडले होते। अपघातानंतर परतवाडा बहिरम या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली होती। अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली। बातमी आहे दौंडमधून। कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे सोलापूर लोहमार्गादरम्यान दौंड शहराच्या 2 भागांना जोडणाऱ्या 3ऱ्या कुरकुंभ मोरी भुयारी या मार्गाचं काम सध्या सुरू आहे। हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून शहरातील अतिक्रमणामुळे भुयारी मार्गाचा रस्ता बदलण्याचा घाट कंत्राटदार, रेल्वेचे अधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। तसंच ही मोरी बसवण्याआधी जमिनीची तपासणी देखील केली गेली नव्हती। त्यामुळे कुरकुंभ मोरी इथं 1 इंच जरी खचलं तरी दौंडकर आणि रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करतायत। याशिवाय कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे। दुकानदारांना वाचवण्याच्या नादात धोकादायक वळणामुळे निष्पाप दौंडकरांचा जीव टांगणीला लागलेला आहे। जोपर्यंत या मोरीचं काम हे प्लॅननुसार व्हावं, या मोरीचं काम हे नकाशाप्रमाणे व्हावं, या मोरीचं काम रेल्वेने घालून दिलेला निर्बंधाप्रमाणे या ठिकाणी व्हावं, परंतु या ठिकाणचे ठेकेदार
हे संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर मग DN असेल, AN असेल, ADRM असतील किंवा वरिष्ठ जे रेल्वे अधिकारी यांची मिलीभगत असून त्यांची पूर्वीही रेल्वेमध्ये भ्रष्टाचार म्हणजे पैसे मिळायचे भ्रष्टाचार, परंतु आता प्रत्यक्ष रेल्वे अधिकारी ठेकेदार यांची मिलीजुली म्हणजे ठेकेदार पद्धती हे एकमेकाचे भागीदार आहेत, एकमेकाचे पार्टनर आहेत आणि त्यामुळं करोडो रुपये रेल्वेचं नुकसान होतंय, भारतीय जनतेचं करोडो रुपयाचं नुकसान होतं, याला जबाबदार कोण आणि म्हणून यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत. पुणे सोलापूर लोहमार्गावर असणाऱ्या या कुरकुम मोरीचं काम हे 8 वर्षापासून प्रलंबित होतं. त्या कामाला सुरुवात झालेली आहे, मात्र चुकीच्या पद्धतीनं केलेलं काम असं स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. आणि हा जी काय मोरी आहे, या मोरीच्या बाहेर निघताना जे रहदारी होणार आहे, वाहतूक कोंडी होणार आहे, त्याकडे या मोरीकडे विचार केला नाही या मोरी बांधताना, असा स्थानिकांनी आरोप केलेला आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकता की कशा पद्धतीनं हा जो रस्ता आहे, हा रस्ता पुढे अतिक्रमण असल्यामुळे पुढे रस्ता जाणार नाही, त्याच्यामुळे याला वळण देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे प्लॅनमध्ये अशा काही गोष्टी नाही आहे, तरी देखील मनमानी पद्धतीने इथला हा जो कारभार आहे तो संगमताने केला जातोय. रेल्वेच्या अधिकारी, स्थानिक जे काही या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल त्यांच्या माध्यमातून केला जातोय, असा देखील आरोप आता स्थानिकांनी सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचं अनेक कोटींचं काम आहे, मात्र कुठंतरी या मोरीचं पैसे हे पाण्यात जातात का काय, असा देखील आता स्थानिकांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये कोण नेमके अधिकारी आहे याचा खुलासा होणं महत्त्वाचं आहे. कारण सरळ जाणारा मार्ग जर अतिक्रमण न काढता जर हा रस्ता केला जात असेल तर याकडे प्रशासन गप्प काय, असाच प्रश्न आता स्थानिकांनी आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीला जाणार आहेत असं कळतं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याकरता ते दिल्लीला जातील अशी शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी नवी दिल्लीला जाता येते, त्यामुळे अर्थात या भेटीकडे, या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे चर्चा करू शकतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, अशी माहिती मिळते आहे. एकनाथ शिंदे नवी दिल्लीला जाणार आहेत. याआधी सुद्धा शपथविधी झाल्या ते नवी दिल्लीला जाऊन आले. आमचे प्रतिनिधी तुषार रुपरवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, नवी दिल्लीला जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं कळतंय, काय नियोजन, काय प्रयोजन? एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा महत्वपूर्ण असा दौरा आहे. या दिल्ली दौऱ्यामध्ये ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेटीगाठी घेऊ शकतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, JP नड्डा असतील, अशा भाजपाच्या विविध नेत्यांची भेट घेतली होती. मात्र उद्या जर आपण पाहिलं असेल तर फक्त एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावरती. त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे जाऊन दिल्लीमध्ये कुणाच्या भेटीगाठी घेत आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काही चर्चा होते का, याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की 1 दिवसाचा हा दौरा असणार आहे का, नेमकं त्याविषयी काय कळलंय? सुवर्णा, मुख्यमंत्र्यांचा 1 दिवसीय दिल्ली दौरा असणार आहे. ते आज रात्री दिल्लीच्या दिशेने रवाना होऊ शकतात अशी माहिती मिळते. त्यांचं ऑफिशियल शेड्यूल अजून आलेलं नाहीये, मात्र त्यांचा 1 दिवसाचा दौरा संपल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परततील. मात्र 1 दिवसाच्या म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा फार महत्वाचा आहे, जसं तू सांगत होतास. तुषार, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी येते. सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले असा आरोप पीडितेनं केला आहे. त्या विरोधात देशमुखांवर गुन्हा दाखल झालेला आहे. श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आता गुन्हाही दाखल झालेला आहे. देशमुख भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. पीडितेनं लग्नाचा आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले असा आरोप केलेला आहे. या आरोपावरून, या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.